तर आम्ही हे सेटिंग अवस्थेत सोडलं होतं. आम्हाला चेतन सरांनी आणि तिडके सरांनी मार्गदर्शन सोडायला लावलं होते. तर त्याच्यामुळं काय झालं, कळी प्रॉपर सेट झाली, कळीची गळप पण कमी झाली आणि जो स्ट्रोक पाहिजे कळीला तो पण भेटला आम्हाला. आणि वॉटर शूटचं प्रमाण एकदम कमी प्रमाणात निघलं. नाही तर आमचं वॉटर शूट आतापर्यंत दोनदा काढून होत्या, पण आम्ही अजून एका पण झाडाला हात लावलेला नाही वॉटर शूट काढायला. तर आमचं ते पण वाचलं आणि बाग पण चांगला सेट झालेला आहे एकदम. तर आपण बघू शकतो की पोटॅशियम अपटेक जेव्हा होतं तर आपल्याला शेतकरी दादांचं सांगणं असं आहे की वॉटर शूटचं जे प्रमाण आहे हे 2 वेळा करावं लागत होतं. आणि आपण हे सोडल्यानंतर हे जे ड्रिपके प्लस सोडल्यानंतर हे वॉटर शूटचं प्रमाण हे एकदम कमी प्रमाणात, म्हणजे काढायची आवश्यकताच भासलेली नाही. म्हणजे हा एक फायदा यामध्ये होतो. जेव्हा तुमचा नायट्रोजन जास्त याच्यामध्ये शिरतो तर त्यावेळेस हे वॉटर शूटचं प्रमाण वगैरे जास्त नसतं. पण जेव्हा पोटॅशियम त्या ठिकाणी अपटेक होतं आणि हे अपटेक झाल्यानंतर तुमच्या नायट्रोजनला समप्रमाणामध्ये दाबून ठेवतं आणि हे समप्रमाणात दाबून ठेवल्यानंतर तुमच्या फळाची सेटिंग आणि वॉटर शूट यामध्ये खूप काम करतं. म्हणजे वॉटर शूट कमी निघतात, तुमच्या फळांची शायनिंग तर वाढते, प्लस ही जी काडी आहे ही काडी चांगली बनते, फुलगळीचं फ्लावरिंग गळीचं आणि हे प्रमाण एकदम कमी प्रमाणामध्ये होऊन जातं. हे सर्व फायदे आपल्याला ह्या ड्रिपके प्लस अपटेक टेक्नॉलॉजीमधून आपल्याला मिळतात. तर मी शेतकऱ्यांना नक्की सांगेल की आपण ड्रिपके प्लस हे फ्लावरिंग स्टेजमध्ये असेल, सेटिंग स्टेजमध्ये असेल तरी आपल्याला सोडायचं आहे. एकरी 2 लिटर प्रमाण आपल्याला हे ड्रिपकेचं पहिल्या अवस्थेमध्ये सोडायचं आहे. आता याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता दादा? नक्कीच शेतकऱ्यांनी एकदा तरी सोडून पाहिलं पाहिजे. खूप छान रिझल्ट यायचे आणि तुमची शेंडे काढीची कॉस्ट वाचली तरी त्याचा खर्च निघून जाईल तुमचा. त्याच्यामुळे तुम्ही एकदा आवर्जून सोडून बघा.